अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. येणाऱ्या 14 ऑगस्ट 2026 पासून मी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. त्याचा संदर्भ असा की 83 शेतकऱ्यांचे पैसे बाजार समितीचे जे सचिव आहेत राजकुमार माळवे यांनी थांबवून ठेवलेले आहेत. गेले 5 ते 6 महिन्यापासून सीसीआयला कापूस विकल्यानंतरही त्या शेतकरी बांधवांचे पैसे लाखो रुपये, करोड रुपये राजकुमार माळवे यांनी एका पत्रावर थांबवून ठेवलेले आहेत. राजकुमार माळवे यांनी का थांबवून ठेवले असतील त्याचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. राजकुमार माळवे यांना सहसंचालक पणन महाराष्ट्र राज्य पुणे स्नेहा जोशी यांनी पत्राद्वारे कळवले होते. 5 डिसेंबर 2025चं पत्र आहे. 5 डिसेंबर 2025 या पत्रानुसार स्पष्ट निर्देश आहेत की शेतकऱ्यांनी स्वनोंदणी केल्यानंतरही त्याची ओळख पटवणे आणि सर्व कागदपत्रे पडताळून त्यांना मान्यता देणे ही राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या बाजार समितीची सचिवांची जबाबदारी आहे. स्पष्ट निर्देश आहेत. पणन सहसंचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र म्हणजे एपीएमसी ऍक्ट मध्ये तो कायदा होता. म्हणजे सरळ सरळ त्या कायद्याचं सचिवांनी उल्लंघन केलं. याचाच अर्थ सचिवांकडून खूप मोठी झालेली चूक, कागदपत्र पडताळणीमध्ये सचिवाकडून चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी सातबारे बरोबर दिले आणि सचिव माळवे यांच्या अखत्यारीत ते कागदपत्र गेल्यानंतर, ते सातबारे गेल्यानंतर त्यांनी काहीतरी खोडतोड केली. यासाठी ही चौकशी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी जर सातबारे खोडतोड केले असतील तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल आजपर्यंत का केले गेले नाही? काय करत आहेत? सचिव माळवेंनी ही भूमिका का घेतली नाही? जर तसं नसेल तर सातबारे शेतकऱ्यांनी दिल्यानंतर पडताळणी करण्याचे अधिकार सर्व सचिवांना आहेत. एपीएमसी ऍक्ट नुसार हा कायदा आहे. या कायद्याचं उल्लंघन सचिव माळवे यांनी केलेलं आहे. तसेच दुसरं पत्र माळवे यांनी दिनांक 5/3/2026 रोजी दिलं. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 2025-2026 ते 27-2026 रोजी करण्यात आलेल्या कापूस खरेदीची देयके पडताळणी पूर्ण होईपर्यंत रोखून ठेवण्याबाबत सचिवांनी माळवेंनी स्पष्ट सीसीआयला पत्र दिलेलं आहे. दिनांक 5/3/2026 रोजी की कागदपत्र पडताळणी केल्याशिवाय देयके द्यायचे नाहीत 83 शेतकऱ्यांचे. त्यामुळे सचिवांची झालेली चूक, स्वतःच्या झालेली चूक, त्या ठिकाणी पडताळणीचे अधिकार त्यांना असताना सीसीआयना पडताळणीचे अधिकार नाहीत. सीसीआयना गठाण करणे, कापूस घेणे, विकणे, कापसाची माप करणे हा सीसीआयला अधिकार आहे. कोणते अधिकार यांना सीसीआयला नाही. सीसीआयला अप्रुव्हल द्यावं लागते बाजार समितीकडून. त्याकरिता सीसीआय आणि पणन या मधातला समन्वय साधण्याचं काम नोडल ऑफिसर म्हणजे सचिव राजकुमार माळवे यांना दिलेलं होतं. यांनी स्पष्ट या सगळ्या कायद्याचं उल्लंघन केलं. असे अनेक याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. सेस थांबलेला आहे. करोड रुपयाचा सेस थांबलेला आहे, तो वसूल केला गेला नाही. मागणी करत आहेत. 7 ते 8 लाख रुपयाची मागणी होत आहे जिनिंगवाल्यांना. असे अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत. हे सर्व मुद्दे 50 ते 60 मुद्दे आहेत. हे मी उपोषणस्थळी सगळ्यांच्या समोर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांच्या समोर प्रेसच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मी उपस्थित करणार आहे. कोणी इथं चौकशी करायचं येत असत, ते इथं येत असताना त्यांनी आम्हाला ऑथॉरिटी लेटर द्याच. मग आम्हाला इथं कशासाठी? ऍक्च्युली कसं झालं साहेब मी सांगतो. डीडीआर ऑफिस आले पाहिजे. विटणकर मॅडम आणि शेगोकार साहेबाची अपॉइंटमेंट. बरोबर. पहिल्या दिवशी विटणकर मॅडम आणि शेगोकार साहेब हजर होते. त्यावेळेस आम्ही दिले. आता विटणकर साहेब आले, आता त्या दिवशी शेगोकार साहेब आले. आम्ही म्हटलं ऑथॉरिटी लेटर द्या आम्हाला, कोण कोण हजर राहणार आहे आम्हाला तर माहित नाही ना. बरोबर. त्यांना आतापर्यंत ऑथॉरिटी लेटर दिले म्हणून आम्ही आणि आम्ही आज लेटर मागितलं तर आम्हाला सेक्रेटरीनं विटणकर मॅडमचं आणि शेगोकार साहेबाची सही असलेली लेटर दिलं. बाबा आम्हाला कम्प्युटर आणि हे प्रोव्हाइड करण्याचं काम एपीएमसीनं करा, त्यासाठी लेटर दिलं. ते आम्ही ब्रांच ऑफिसला पाठवलं. कारण की याच्यात कसं आहे की विटणकर मॅडम आणि शेगोकार साहेब हे निर्णय नाही घेऊ शकत. ते तर SIT कमिटी जे कर्मचारी नियुक्त करत ते, त्याच्यामुळे आम्ही त्याला आज नाही म्हटलं तर ते आम्हालाच धमक्या देऊन गेले की आम्ही पोलीस कंप्लेंट करतो. तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा. सरकारी कामात अडथळा टाकला. आता आम्ही कुठं सरकारी कामात अडथळा टाकला? आम्ही तर आजही
विटणकर मॅडम आणि शेकोकार साहेब इथं येत असन तर आम्ही आजही त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहे. आम्ही त्याच्यासाठीच इथं बसलेलो आहे. शेगोकार साहेब आणि विटणकर मॅडम इथे येऊनच नाही राहिले. हे तर हा प्रश्न त्याला विचारला पाहिजे की एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी त्यानं कसं काय अलाव केलं इथे येऊन? ते सोबत कसे काय घेऊन आले त्याला? कारण की SITनं तर अपॉइंटमेंट तर दोघांची केली आहे. तेच तुम्ही मला माझ्या लक्षात नाही आज 2 दिवस झाले तुम्ही परत पाठवलं त्यांना, मला माहिती आहे. आणि आज आपण प्रत्यक्ष जाऊनच बघू.